राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदां वरिष्ठं पुण्डली। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, करी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची अशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो आता। चल विचार सागर तरंग चौथा, रहस्य। त्यामधील दुसरी शंका, आणि ती शंका व्यापक स्वरूपानं समजावून सांगितलेली आहे। जर जीवाला सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, जन्म मरणाचा जो फेरा पडत आहे तो जर चुकवायचा असेल, म्हणजेच ब्रह्मस्वरूप व्हायचा असेल, तर त्यानं साधन म्हणून अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करावा, म्हणजेच जगत मिथ्यात्व निश्चय त्याला आत्मसात करून घ्यावं, मिथ्यात्व निश्चय तसा बाणावा आणि तदनुसार वृत्ती
ही हळूहळू हळूहळू त्या अवस्थेवर न्यावी. जगत मिथ्यात्व निश्चयावर वृत्तीला आरूढ करावं लागतं. मग काही काळ जर होत असेल तर अनुभव येतो आणि तोच अनुभव सदोदित वृत्तीवर राहण्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यासाचे निबळे काही होतं. अभ्यास जर वृत्तीनं केला, मिथ्यात्व निश्चयाचा वृत्तीनं अभ्यास केला, प्रयत्न केला, वारंवार वारंवार वृत्ती मिथ्यात्व निश्चय जर करत असेल तर त्या वृत्तीला तशीच सवय लागते. देहपातापर्यंत ती वृत्ती ब्रह्माकार होऊ शकते, पण त्या वृत्तीनं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, हाच तिला निधिध्यास लागावा लागतो. कारण परमार्थ हा नोहे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ कुणालाही करता येत नाही. परमार्थी कोणीही होत नाही. भजन करता आलं, कीर्तन करता आलं, ध्यान करता आलं म्हणजे तो परमात्म स्वरूपाला प्राप्त होईलच असं काही निश्चित नाही. कारण यामध्ये वृत्ती ब्रह्माकार झाली का याच्यावरून परमार्थ अवलंबून आहे. विषय अनित्य वाटतात का वृत्तीला? वृत्तीमध्ये वैराग्य आहे का? वृत्ती विवेकानं चालते का? अंतःकरणामध्ये साधन संपत्तीचा साठा आहे का? म्हणजेच मुमुक्षुता आली का? आणि परमार्थ जो काही साधल्या जातो तो मुमुक्षुचाच साधल्या जातो. इतर कुणाचाही परमार्थ साधल्या जातच नाही. आणि मुमुक्षु केव्हा होतो? साधन चतुष्टय संपन्न जो असेल त्यालाच मुमुक्षु म्हणतात. मुमुक्षुची वृत्ती ही विचारी असते. मुमुक्षुच्या ठिकाणी विवेक असतो म्हणून वृत्ती विचारी असते, विचार करते. आणि त्या मुमुक्षुला जर वैराग्य प्राप्त झालेला असेल तर त्याला मिथ्यात्वाची नजर येते. मिथ्यात्वाची नजर यायला वैराग्य असावं लागतं. कोणतं वैराग्य? दोषजन्य का मिथ्यात्वजन्य? मिथ्यात्वजन्य वैराग्य. त्या नावानच वैराग्य. मिथ्यात्व दृष्टी नजर ही वैराग्यवानाला असते. आणि वैराग्य कशाला म्हणतात मग? इह लोकापासून, ह्या मृत्यू लोकापासून थेट ब्रह्मलोकापर्यंत म्हणजे सत्य लोकापर्यंत जे आपणाला असावं वाटतंय त्याचा त्याग करायचा आहे. आणि त्या त्यागाची इच्छा व्हायला पाहिजे. त्याच्या भोगाच्या त्यागाची इच्छा व्हायला पाहिजे. ही पूर्ण व्याख्या आहे. भोगाच्या त्यागाची इच्छा याला वैराग्य म्हणतात. आणि हे वैराग्य मिथ्यात्व निश्चय आणून देणार आहे. नव्हे, मिथ्यात्व निश्चय वैराग्याच्याच घरी नांदत असतं, इतर कुठेच नांदत नाही. आणि ह्यालाच ज्ञान म्हणतात. जे अज्ञानाची निवृत्ती करणारं ज्ञान आहे का ते असं वैराग्याच्याच घरी राहतं, ते दुसरीकडे कुठेच राहत नाही. मग ज्याच्या घरी वैराग्य आहे का त्याच्याच घरी मिथ्यात्व निश्चय आहे. हे मिथ्यात्व कुणालाही प्राप्त होत नाही. आणि मिथ्यात्व निश्चय झाल्याशिवाय जगत भ्रांती जात नाही.
मग जगताची भ्रांती काय आहे? जगत मिथ्या असून सत्य वाटायले, ही भ्रांती आहे. आणि ही भ्रांती गेल्याशिवाय मुक्त कसा होईल? कोण्या तोंडानं होणार तो मुक्त? भ्रांती गेल्याशिवाय कसा मुक्त होईल तो? माणूस ओळखल्याशिवाय ओळख कशी पटल? माणूस तो म्हणतो मला ओळखलं का? ओळख पटल्याशिवाय कसं ओळखाव त्याला? तसं ह्या जगताला ओळखल्याशिवाय, जगत ज्ञान झाल्याशिवाय स्वरूपाचं ज्ञान कसं होईल? ओळख कशी पटेना आपण आपली? मग आपण नेमके कोण आहोत हे जाणायचं असेल तर अगोदर जे आपण भ्रमामध्ये पडलेला आहोत तो भ्रम निवृत्त करावा लागेल. कारण भ्रम निवृत्तीद्वारा मुक्तता आहे. जशाला तसाच भ्रम ठेवायचा आणि मुक्तता मागायची. कोण्या हाताने मिळेल मुक्तता ती? कारण भ्रम हा जाता जात नाही. कारण कधीपासून झालेला आहे भ्रम? हा अनादिकालापासूनचा भ्रम आहे. अनादिकालाचे आपणावर संस्कार आहेत जगत सत्यत्वाचे. मग जे आपण ज्ञात जगत आहे ते ज्ञात जगत वेदांत शास्त्र जसं सांगतंय त्या अनुभवानं जगताकडे आपण पाहत नाहीत. आपली जी नजर आहे ती नजर आपली बिघडलेली आहे, नजर दूषित झाली आहे. मग दृष्टी दूषित असल्यामुळं वस्तू जशी आहे तशी आपल्याला कळाना झाली. वस्तूचं स्वरूप जसं आहे तसं कळणं याला म्हणायचं खरं ज्ञान. आणि खरा मनुष्य, मनुष्याला मनुष्यत्व कधी येईल? मनुष्याची वृत्ती जसं आहे तसं जाणली तिनं तर त्या मनुष्याला मनुष्यत्व येतं. मग कुणालाही मनुष्य म्हणावं का? लबाडाला सुद्धा म्हणजे आहो तो का माणूस आहे का? तो एक गोष्ट खरी बोलत नाही, तो का माणूस आहे का? मग माणूस आहे का तू खरं बोलणारा? तसं ज्याला जगताचं सत्य ज्ञानच माहित नाही, कळत नाही, त्याला मनुष्य म्हणावं का? आणि तो म्हणतो मला तर जगताचं सत्य ज्ञान व्हायले. पण कसं व्हायलंय? सतरूपानं व्हायलंय. मग सतरूपानं जे ज्ञान व्हायलंय ते कशाचं व्हायलंय? असत रूपाचं व्हायलंय. सतरूपानं जे ज्ञान व्हायलंय ते कशाचं व्हायलंय? असत रूपाचं व्हायलंय. आणि जे असत रूप आहे का ते सतरूपानं वाटायले. जे सतरूपाचं ज्ञान व्हायलंय का ते असत रूप आहे पण सतरूप वाटायले. मग ह्या ज्ञानाला अज्ञान मानावं का ज्ञान मानावं? मग अज्ञानामध्ये जर जगताची प्रतीती आपण सत म्हणून मानित असतो तर हा आपला भ्रम नाही का? मग हाच भ्रम आपला गेला नाही तर मी आत्मवान आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे हे ज्ञान कसं होईल? जगत सत्यत्वाची दृष्टी आहे म्हणलं की मी देहवान आहे. जगत सत्य वाटू लागलं की मी देहवान आहे असं वाटतंय. आणि देह मी नाही असा विचार मुमुक्षूचा असतो, संसारिकाचा असतो का? मग ज्याला आत्मज्ञानाची प्रचिती येते तो कोण? मुमुक्षूच, इतर कोणीच नाही.
मुमुक्षुचाच परमार्थ साधला जातो, इतर कोणाचाच साधला जात नाही. कारण मुमुक्षुच्या ठिकाणी तसा विवेक असतो, विचार असतो, आणि विचाराचा परमार्थ आहे. अविचारानं कसाय केला तर तो परमार्थ होईल का? म्हणून जगत मिथ्यात्व निश्चय हाच दुःखाच्या निवृत्तीला कारण ठरू शकतो, दुसरा कोणताच पर्याय नाही. या भूमिकेवर येण्यासाठी आपणाला या तत्वज्ञानाचा ध्यास लागावा लागेल, तेव्हा आपणाला जगत मिथ्यात्व निश्चय होईल. आणि जगत मिथ्यात्व निश्चय झाल्याशिवाय अहम ब्रह्मास्मी वृत्ती ही प्राप्त होणार नाही. अहम ब्रह्मास्मी वृत्ती वाचून जो परमार्थ करतो त्याचा परमार्थ पूर्ण नाही. जोपर्यंत अहम ब्रह्म हे सत्यत्वानं कळत नाही तोपर्यंत परमार्थातला जो प्रसाद असतो तो प्रसाद मिळालाच नाही. प्रसाद कधी? समाधान झालं तर. आणि समाधानच जर झालं नसेल वृत्तीचं तर त्या ठिकाणी प्रसाद कसा मानायचा? मग समाधान वृत्तीचं कधी होतंय? मिथ्यात्व निश्चय जर त्या वृत्तीवर आरूढ झाला तर समाधान होतंय. मग या मिथ्यात्व निश्चयाचं कारण काय आहे करण्याचं? हा मिथ्यात्व निश्चयही सांगितलाय, हा विवर्तवादच आहे. हाही काही लय अवघड नाही, हे मुमुक्षुला सोपं जातंय. हे कुणाला? मुमुक्षुला सोपं आहे मिथ्यात्व निश्चय करायला, पण इतर अधिकाऱ्याला किती उपासक करू द्या, किती सत्कर्म करू द्या, मिथ्यात्व निश्चयाचा त्याला बाणा येणार नाही. म्हणून मुमुक्षुची दृष्टी ही सूक्ष्म असते. मग सूक्ष्म दृष्टीचा परमार्थ आहे, कारण परमात्मा हा सूक्ष्म आहे. परमात्मा हा सूक्ष्म आहे, म्हणून तो जाणण्यासाठी सूक्ष्मच वृत्ती करावी लागेल, नजर करावी लागेल, है का नाही? मग परमात्मा हा प्राप्त करायला जितका सोपा आहे का तितका अवघडही आहे. कारण अवघड का आहे तर मानलेला विषयाचा त्याग आहे. त्याच्यात जे आपण स्वीकारलं आहे का त्याचं वैराग्य करायचंय. आणि सोपा का आहे? वैराग्य झाल्यावर दुरी नाही. का म्हणून म्हणले असते ना असं? वैराग्य झाल्यावर दूर नाहीच ना, तिथंच नांदत आहे ते. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही, हा विचार या देहातच करता येतो. आणि या देहाला जी वृत्ती लाभली आहे का त्या वृत्तीनंच करता येतो. हा देह मिळूनही कोणी वृत्तीवर आरूढ व्हायले का? शुद्ध वृत्ती करायले का? मग शुद्ध वृत्ती जोपर्यंत होत नाही, शुद्ध ज्याचा भाव झाला त्याचा भाव शुद्ध व्हायला का? भाव म्हणजे वृत्ती, तो भाव शुद्ध व्हायलाय का? भाव शुद्ध झाला की देव दूर नाहीच. अहो शुद्ध हेच त्याचं स्वरूप आहे ना. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? शुद्ध हेच त्याचं स्वरूप आहे. शुद्धता ही परमात्म्याच्या ठिकाणी अंगचीच आहे. परमात्मा अंगचा शुद्ध आहे. आणि मग आपली वृत्ती बरबटली कशामध्ये? विषयामध्ये. आणि ते विषय कसे आहेत? सतरूप आहेत का? असतरूप आहेत. आणि ते असतरूप विषयाला सतरूप म्हणून ते स्वीकारायचे. मग त्या वृत्तीचा अधिकार किती खालावलाय म्हणून सांगावा? किती खालावलाय त्या वृत्तीचा स्वभाव? म्हणजे ती वृत्ती भ्रमित आहे. आणि भ्रमित वृत्ती ही परमात्म्याला जाणू शकत नाही, कारण त्याचं सत्स्वरूप आहे. आणि ती पडली कशात?
असत स्वरूपामध्ये. म्हणून त्याच्यातून वृत्ती काढायची, त्याच्यातून वृत्ती निघाल्याशिवाय ती सत्स्वरूपामध्ये पडतच नाही. आणि सत्स्वरूपात वृत्ती आल्याशिवाय जो शुद्ध परमात्मा सतरूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे हा कळणं शक्यच नाही. कोणी म्हणेल बाबा तुम्ही जे सांगता ते ठीक आहे, कारण या सांगण्यामध्ये काही हे नाही, दोष नाही, पण अनुभव तसा कुणाचा होईल? जगत मिथ्यात्व निश्चय करण्यासारखा अनुभव असा कोण आहे? होतो का जगत मिथ्यात्व निश्चय? पण संसारिक लोक शंका करतात की जगत मिथ्यात्व निश्चय होतच नाही. का करतात? तर ते मुमुक्षु झालेच नाहीत ना. अहो, भूत उतरील, पण त्याच्या त्या वळलेल्या रिंगणात आलं तर त्या बाबाला रिंगणाच्या बाहेर असणारं भूत उतरा येत नाही. मग ते खरं लागलेलं असो की खोटं लागलेलं असो, पण रिंगणातच यावं लागतंय त्याला. तसं या विवेक वैराग्यादी साधनाच्या रिंगणात जो येतो का त्याला परमात्मा सहज प्राप्त होतो. सहज विश्वास बसतो. पण जो संसारिक सतत विषयामध्ये राबायलाय त्याला मिथ्यात्व निश्चय हा अशक्य कोटीतला विषय वाटतो. असं होऊ शकत नाही. पण जे मागून मुक्त झालेत ते काय वेडे होते? आता जे साधनावर आरूढ आहेत, ज्याची वृत्ती ब्रह्मरूप असते सतत, ते काय वेडे आहेत? आणि ते जे विचार सांगतात त्यांचं सांगणं जे काही आहे ते काही वेड्यासारखं सांगणं आहे. पण त्याचं जे सांगणं आहे का त्या सांगण्याला वेड्यात गंती काढतात की असं हे शक्य नाही. अशक्य कोटीतल्या गोष्टी जो बोलतो त्याला वेड समजतात. पण त्याचा शहाणपणा कळण्यासाठी त्याच्यासारखंच येड व्हावं लागतंय. त्याचा शहाणपणा कळण्यासाठी त्याच्यासारखं वेड व्हावं लागतं. म्हणून तुकाराम महाराजांना सुद्धा लोक शहाणा तुक्या म्हणत नव्हते. आणि वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा असा म्हणणारा तुकाराम महाराज तो लोकांना वेडा वाटत होता. कशामुळं? काय कारण आहे याच्यामध्ये? लोकांना वेडा का वाटत होता? अधिकार नव्हता जाणण्याचा. त्यांची वृत्ती जाणण्याचा अधिकार नव्हता. मग आपली नजर तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून तिथं ती वस्तू नाहीच हे म्हणणं साहस कोणाचं आहे? संसारातल्या वेड्यांचं आहे. संसार करणाऱ्या वेड्यांचं आहे. नजर पोहोचत नाही हे मान्य करत नाहीत. अधिकार नाही हे मान्य करत नाहीत. म्हणून या ठिकाणी एक गुपित शंका त्यांनी अगोदर सांगितली. अहो, असं बोलल्यावर तो म्हणतो, अहो हे तुमचे म्हणणे अगदी बरोबर वाटते, कारण सांगणाऱ्यांना चुकीचं कोणी ठरवित नाही पण त्याचं कोणी मानित नाही. वेदांत शास्त्र ऐकतात आणि खरंही मानतात, चुकीचं मानित नाहीत. पण असं कसं होईन बी म्हणते. यालाच कारण अधिकार कमी पडतो. म्हणून तो म्हणतो तुम्ही जे सांगता ते अगदी बरोबर वाटते मला, पण मनाने सुद्धा ज्याचा विस्तार आकलन होणार नाही, नुसतं मनानं जरी तशी कल्पना केली
तरी तसा विस्तार होणार नाही. एवढा संसार आहे, एवढं जगत आहे, एवढ्या ह्या जगतामध्ये वस्तू आहेत, इतके प्रदेश आहेत, इतके हे पृथ्वी तलावर नाना प्रकारचे विषय आहेत. हे मनानं सुद्धा आकलन होत नाहीत. ते कितीत म्हणून हे सांगता येत नाही. आणि त्यांना मिथ्या ठरवायचं म्हणल्यावर अशा जगत व्यवहाराची प्रत्यक्ष प्रमाणाने सत्यत्व सिद्धी असता या इतक्या दिसायलेल्या पदार्थांची नजर कशी सगळ्यांची सत्यत्व रूपाने. हे सगळं कसं आहे? सत्यत्व रूपाने. तो जागा झाल्यापासून झोपेपर्यंत जे जे बघतो ते सगळं सत्यच मानतो. आणि झोपी गेला तरीही, कारण त्याच्या वृत्तीने अंतःकरणानं तसाच ठसाव त्यानं मांडून घेतलेला आहे त्या अंतःकरणामध्ये सत्यत्व बुद्धीचा आहे. आणि मग स्वप्नातही त्याला स्वप्न कसं वाटतंय? तसंच वाटत आहे. म्हणजे त्याला मिथ्यात्वाचं दर्शन कधीच झालं नाही. आणि मग हे एवढे पदार्थ सत्यत्व बुद्धीनं तो पाहतो, तर त्याला एवढं हे मिथ्यात्व दृष्टी कधी होणार? हे जगत मिथ्यात्व कधी होणार? पण तुमचा ह्या 4 युक्तीच्या गोष्टी ऐकल्याने मिथ्यात्व निश्चय कसा व्हावा? 4 गोष्टी जर कवा बाबा तुमचं हे ऐकलं नाही, रोज जरी ऐकलं तरी मिथ्यात्व निश्चय कसा होईल? अहो, काळा कागद आहे तो पांढरा कसा होईल? जगत दिसायलेलं हे कसं आहे? शत्रुपाना आहे. आणि आमची ही सत्यत्व बुद्धी अनादिकालापासून आहे. आणि मग ही आमची सत्यत्व बुद्धी प्रत्यक्ष प्रमाणा नाही ना. हे काही सांगावांगीवर नाही, काय नाही. कोणी म्हणलंय आम्हाला सत्य आहे म्हणून आम्ही सत्य मानतो, अशातला काय प्रकार नाही. आमचा अनुभव झालाय तसा. जगताबद्दल कसा अनुभव झालाय? का कोणी सांगितलं म्हणून नाही. हे स्वतःच्या मनानं ठरवायला आहे. कोणाची सांगायची सुद्धा त्याला गरज पडाना झाली. मग त्यानं मनानं मानलेलं आहे ना. मग मनानं मानलेलं हे खरंय का खोटंय हे कुणाला विचारावं? कोण आहे जगामध्ये वित्त त्याला विचारावं की ते खरं सांगन आपल्याला? कोण आहे असं जगात? फक्त वेदांत शास्त्र आहे. त्याच्या इतकं खरं कोणीच बोलत नाही. म्हणजे वेद शास्त्र संत यांच्या इतकं खरं बोलणारा दुसरा कोणता आहे? प्राणी, मनुष्य प्राण्यापैकी कोणाची एवढी व्यापक दृष्टी झाली आहे की त्याला सत्यत्व त्या ठिकाणी प्रतिपादन करता येईल किंवा विचार मांडता येईल? फक्त व्यापक दृष्टी सर्वज्ञ म्हणून जे आहेत, सर्व ज्ञान ज्याला आहे ते वेदशास्त्र आणि संत आहेत. म्हणून त्यांना विचारावं की आम्ही जे जगताला सत्यत्व दृष्टीनं पाहतो आणि आम्हाला तो पाहिलेला अनुभव हा सत्यच आलाय, हे खरं आहे का खोटं आहे? असं संतांना विचारावं. संतांना कुठं सांगितलंय का जगत खरंय म्हणून? कोण्या तरी संतांना सांगितलंय का? आणि मग आपण कोण्या हिशोबानं खरं मानायलो? आपला अनुभव तसा झालाय. कारण सत्शास्त्राचे संस्कार आपल्या चित्तामध्ये नाहीत. ते सगळे संस्कार आपल्या ठिकाणी नाहीतच. कारण आपण सत्शास्त्र श्रवण कधीच केलं नाही. कधीच केलं नाही. कारण एखादा मुलगा लहानपणीच त्याची आई जर वारली असेल आणि त्याच्या बापानं दुसरी त्याला आई केली असेल तर तो त्याला काय म्हणतो? आईला आईच म्हणणार. पण ती त्याची आई असते का? कारण
लहानपणापासून त्याच्यावर संस्कार काय झाले, ती तू ये आई, ती तू ये आई. मग तो त्याला विचारल्या तू आई कोण धरक बोट कोणाकडे दाखवितो, आहे का नाही, पण ती त्याची आई आहे का? तसंच खरं काय आहे, खरं काय आहे असं जर कोणी एखाद्या संसारिकाला विचारलं तर तो या जगताकडे बोट दाखवतो. तो म्हणतो हे खरं आहे, जे दिसायले का प्रत्यक्ष ते खरं आहे. पण ते खरं आहे हे त्यानं स्वतःच्या बुद्धीने ठरविलंय. त्याला कोणी म्हणलं का तू याला खरं म्हण म्हणून? आपल्याला कोणी सांगितलं का जगताला खरं म्हणा म्हणून? हे संस्कार कसे लागलेले तर आगंतुक संस्कार लागलेले ते, म्हणजे कोणी केलेले नाहीत. जसं अज्ञान अविद्या ही कुठं केलेली किंवा मांडलेली अशी तिची जागा असं काही नाहीच. ही अविद्या कशी आहे, आगंतुक आहे. धरलंय तसं ते कल्पना आहे ती. अविद्या अज्ञान कसं आहे, कल्पनेतले पदार्थ आहेत ते. वास्तविक पाहता ते असू शकतात का? आणि जरी त्याचा आपल्याला स्वरूप जाणायचं असेल तर कसं आहे त्याचं स्वरूप? ब्रह्माचं अज्ञान म्हणजे अविद्या, त्याचं अज्ञान म्हणजे हो, म्हणजे त्याची ओळख नाही. समोरून यायला त्याची ओळख नाही, त्याची ओळख नाही म्हणून त्याच्याबद्दल अज्ञान. अज्ञान म्हणजे दुसरं तो काय थोडं असं स्वतंत्र एकीकडे थोडंच आहे ते त्याच्या समोरच्याच्या न ओळखीतपणामध्ये ते न कळणं, समोरचं वस्तू न कळणे हेच अज्ञान आहे. ब्रह्म न कळणं हेच अज्ञान आहे. मग हे अज्ञान हे जसं त्याला आधार्यल असते ना, हा तसं ही अविद्या अज्ञान माया हे आधार्याला सारखे येतं. ह्याला कुठे बुड बी नाही शेंडा बी नाही. उग म्हणायला आहेत ते, वास्तविक पाहता ते नाहीतच. पण ते असे नसणारे पदार्थ हे कल्पनेमध्ये मांडल्यामुळं हे कल्पनेमध्ये जगत काय केलंय, निर्माण केले. जगत हे कल्पनेमध्ये आपल्याला जी तिने अवस्था यायला त्या कशात येतात, कल्पनेमध्ये तर ह्या. आणि अवस्थात आलो तर आपल्याला जगताची प्रतीती यायली, आणि अवस्थात नाही आल्यावर जगताची प्रतीती येते का? मग आपण जगता वाचून आहोत का नाही? अवस्था वाचून आहोत का नाही? मग अवस्था आलो तरच आपल्याला जगताची प्रतीती, तरच आपल्याला देहाची प्रतीती आहे का नाही? आणि ती प्रतीती आपण अनुभवानं सत्य मानायलो, अनुभवानं मानायलो सत्य. अनुभव तसा यालाय म्हणून. मग अनुभव आपला कसा आहे हे कुठेतरी जोडून बघावा की आम्हाला असा अनुभव यायलाय बाबा, मग हा आमचा अनुभव खरा आहे का खोटा आहे असं कोणाला विचारावं? अनुभवाचं ज्ञान कोणाला आहे? अनुभवावर परीक्षण करणारा असा कोण आहे? तिथपर्यंत कोणी गेलंच नाही जगतातलं. मग गेलेत ते कोण? संत येत. मग संतालाच विचारावं की तू आम्हाला असा अनुभव यायलाय, तो कसा आहे? तर जगत सांगतात जगत मिथ्या, जगत जीवना. इतकंच नाही, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी. असं जर कोणी मानित असेल तर त्याला माझं लोटांगण आहे. अशा अनुभवाला जो प्राप्त झाला असेल का, जगत मिथ्या. हे जीवन सुद्धा कसं आहे, मिथ्या रूप आहे. हे अवस्थाला आलोत म्हणून आपल्याला वाटायला लागले आपण आता देहवान आहोत. मी इतक्या वयाचा आहे, हा मला लेकरं आहेत, मला बायको आहे, मला मायबाप आहेत. मी ज्या मायबापापासून झालो असा मला अनुभव माझे मायबाप आहेत.
असा आपण अनुभव या ठिकाणी घ्यायलोत, पण असाच अनुभव आपण स्वप्नात घेत नाहीत का? असाच अनुभव आपलाही स्वप्नात आहे ना. अनुभवामध्ये काय फरक आहे का? जसं स्वप्नामध्ये अनुभव आहे तसाच जागृतीत अनुभव आहे. मग जागृतीत आल्यावर आपण मायबाप वेगळे समजतो, आपलं कारण वेगळं समजतो, आणि स्वप्नात गेल्यावर आपलं कारण आणखी पुन्हा वेगळं. म्हणजे हे कारण तिथं लावतात का? हे मायबाप तिथं वाटतात का? मग हे सर्व कल्पनेमधले मायबाप आहेत. म्हणून संत म्हणतात हे सगळं कल्पनेतलं जगत आहेत, कल्पनेत अवस्था आहेत. नवे नवे ही सगळी आपणाला जी तिन्ही अवस्थामध्ये जे आपण जाणायलोत का ती कल्पनाच आहे. ह्या कल्पनेशिवाय दुसरं काही नाही. कारण जी कल्पना होती का ती कल्पना आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ही कशी झाली आहे? संयोग संबंधानं प्राप्त झालेली आहे, आणि त्या संयोग संबंधामध्ये आपण अडकलो आहोत. आणि आपल्या सामर्थ्य शक्तीनं आपल्याच म्हणजेच ब्रह्माच्या आत्मस्वरूपाच्या सामर्थ्यावरच ती या जगताचा म्हणजे कल्पनेचा खेळ दाखवायली. हे कल्पनेमध्ये दाखवायली. वास्तविक हे जगत होत नाही, आणि झालंही नाही, आणि होत बी नसतंय. कार्यकारण भाव सुद्धा लागत नाही. पण इतकी बुद्धी अजातवादावर जात नाही, तेवढ्या अधिकाराचा मुमुक्षू प्राप्त होत नाही. म्हणून मुमुक्षूला सुरुवातीला जगत मिथ्यात्व अनिर्वचनीय ख्याती सांगावी लागते. नाही तर अनिर्वचनीय ख्याती सुद्धा सांगायची काय गरज आहे? जगतच नाही तर जगत मिथ्या सांगायची काय गरज आहे? वस्तू असली तर सांगाव तिची सत्ता, आणि वस्तूच नाही तर तिची सत्ता काय सांगायची? पण वस्तू नाही हा आपला विश्वास बसत नाही, आपला तसा अनुभव होत नाही, आपला दृढ निश्चय तेवढा होत नाही. म्हणून निश्चय होण्यासाठी ही एक मधली युक्ती आहे, ती म्हणजे अनिर्वचनीय ख्याती, जगत मिथ्यात्व निश्चय. ते झाला म्हणजे अजत्वाद त्याला पटतो. ज्याचा जगत मिथ्यात्व निश्चय झालाच नाही त्याला अजत्वाद कधीच पटत नाही. जगन नोहे अवघा जनार्दन असं कोणाला वाटेल? हा सगळं आत्मस्वरूपच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे अशी प्रतीती. ज्याला मिथ्यात्व कळालंय त्यालाच ही अनुभूती येणार आहे, आणि ही अनुभूती आल्याशिवाय मुक्तता नाही. ह्याच अनुभूतीसाठी शास्त्र इतकं मरमर करतंय. संतांनी अनेक पराकाष्ठाचे कष्ट सोसून जीवाला सांगितलंय की ह्या अनुभूतीवर आल्याशिवाय ब्रह्मता प्राप्त होत नाही. सर्व सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर सर्व अनित्य मानावं लागेल, नव्हे नाहीच मानावं लागेल. नुसतं मानून बी काय उपयोग आहे? जगत मिथ्यात्व मानून बी काय उपयोग आहे? ते मिथ्यात्व तसंच राहीन की? हा, जगत मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे का? हा, असलं तर मिथ्या. हाच क्रम वेदांत शास्त्रानं सांगितलेला आहे की जगत नाहीच. जसं स्वप्न दिसलं नव्हतं का, तरी पण नाही हा कसं काय अनुभव ठरविला पुन्हा जागृतीत आल्यावर? कारण त्या जागृतीतून बघितल्यावर त्याची सत्यता कळाली. तशी याही जगताची जागृतीतल्या याची सत्यता आपल्याला कळून येईल. कधी कळू येईल? नाही, ते वेगळंच आहे. संताच्या संगती कळू येईल, संत संगती. आणखी पुढचं ये ना, कळू येईल. कुठे कळू येईल? संत संगतीमध्ये कळू येईल, अन्यथा कुठेही कळू येणार नाही. मग हे कळण्यासाठी
सत्शास्त्र श्रवण हे आपलं आद्य साधन मानावं. सगळ्या संसारातल्या विषयापेक्षा याला महत्व जास्त द्यावं लागेल, कारण आपणाला हे मुख्य जीवनाचं सार आहे. ह्या जीवनामध्ये आता हे आपण प्रपंच थाटायलो, हा प्रपंच आपणाला कुठपर्यंत आहे? एका जीवनापुरताच आहे. एकाच जीवनापुरता आहे ना. आणि किती वर्षाचं जीवन आहे? 100 वर्षाचं आहे. त्याच्यात अर्ध गेलं बी, आता अर्धच राहिले ना. आता मग इतक्याच जीवनासाठी, ह्या 50 वर्षासाठीच आपण सत्य जाणून घ्यायलोत का? राहिलेत 50च, म्हणजे अर्ध तर गेलंच. आता त्याच्यातलं बी अर्ध 25 वर्ष झोपीत जाणार. 25च वर्ष राहिलेत ना. आणि ह्या 25 वर्षासाठीच आपण किती विषय प्राप्त करायलो? म्हणजे त्याचा आपण विचार केला का? कधीतरी विचार केला का? आता आपण 25 वर्षच राहणार आहेत, म्हणजे इतकाच काळ आपण ह्या पृथ्वी तलावर येत, आणि पुन्हा आपला काय होणार आहे? नाश होणार आहे. मरणार आहेत म्हणजे नाशच मानणार आहेत ना. अज्ञानामध्ये नाशच मानणार ना तो. आणि मग आपण नाशरूप आहेत. ही इतकी जी परिस्थिती चालली आपली खटाटप करण्याची, प्राप्ती करण्याची, हे अज्ञानात मानावी का ज्ञानात मानावी? पण असा विचार करणं, हे कोणाचं काम आहे? ही वृत्ती कोणाची असू शकते? असा विचार करणारी फक्त मुमुक्षु, दुसरा कोणी करत नाही. पण हा जीवनामध्ये येऊन विचार केला तरच त्याचं काहीतरी धड भलय. आणि जर हा विचार नाही केला आणि मेला तर मग काय आहे त्याचं? कधी करता येईल असा विचार पुन्हा? आणि पुन्हा त्यावेळेस वाटतंय मग हा विचार केला असता, याचे उत्तर जर सापडून ठेवले असते, हा साठा जमून ठेवला असता तर बरं झालं असतं. हे काहीतरी वेगळंच होतं आणि आपण वेगळ्याच्याच नादी लागलो होतो. त्यावेळेस कळून का उपयोग आहे? आत्ताच सावध होई रे, सावध होई, असं जे संत म्हणतात, इथंच सावध व्हा. कशातून सावध व्हा? तुम्ही जे ह्या भ्रांतीमध्ये पडलात का, याच्यात सावध व्हा. ही भ्रांती आहे. जगत सत्यत्व वाटायला तुम्हाला, हे सत्य नाही, ही भ्रांती आहे, हे स्वप्न आहे. आपण स्वप्नामध्ये येतो असं संत सांगत येतं. पण आपणाला ते सांगितलेले विचार हे का आपणाला अपरोक्ष वाटणार? सांगतच असते संत. तितकं कोण विचार करायले? कोण करायला नाही. तू का करीना? दुसऱ्याहून तुला राहिलंय काय? तुझं तू शोधून पाय. दुसरे करीनात म्हणून तू करीना का? दुसरा नरकात चाललाय, तुला नरकात जायचंय का? दुःखाची तर निवृत्ती आहे, करावशी वाटायली, पण साधना तर करू वाटणार. साधना का करू वाटणार? विषयाचा लोभ झालाय. विषय गोडीला लागले तर त्याला गोडीला आले तर, म्हणजेच कडू विषय असून ते गोडी, त्या विषयाची गोडी लागली त्याला, म्हणून ते विषय सोडू वाटणार. आता विषय हे घातक आहेत असं संत सांगतात, पण जीवाला वाटतंय का विषय घातक आहेत म्हणून? का वाटाना तसं? कारण भ्रमामध्ये दोरी असून सर्प वाटतो ना, आणि पुन्हा खरा म्हणून पळून बी जातो. आणि भ्रमरूप स्वप्न असून स्वप्नामध्ये तो स्वप्नच मानतो, हे सत्य जागृतीच मानतो, है का नाही? पण ह्या ज्या सर्व क्रिया व्हायल्यात, ह्या सगळ्या कल्पनेत आहेत. म्हणून कल्पनेची बाधा नसो कदा काळी, ही कल्पनेची बाधा आहे. संत म्हणतात ही बाधा या जीवाला होऊ देऊ नको. संत मंडळीला म्हणजे मुमुक्षुला, म्हणजे देवाकडे मागणं त्यांनी मुमुक्षुसाठी मागून घेतलंय. कल्पनेची बाधा नसो कदा काळी, आणि संत मंडळी सुखी असो, म्हणजे कोणत्या सुखी असो? विषय सुखामध्ये सुखी असो का? नाही, आत्मसुखामध्ये, याच्यात सुखाना असू दे. ही वृत्ती त्यांची कधी ढळू देऊ नको.
असं तुकाराम महाराजांना मागितलंय देवाला. मग या ठिकाणी हाच तर मोठा प्रश्न आहे. तुम्ही किती सांगितले तरी प्रत्यक्ष प्रतीत होणारी बायका, मुले, घरदार, ऐश्वर्य हे कोणासही खोटे मिथ्या वाटणार नाही. कोणासही हो ना, आपल्याला सुद्धा तीच भानगड आहे ना आपली बी. हे कोणालाच वाटत नाही हे खोटेत म्हणून. आता कामून खोटे वाटत नाहीत तर आपल्याला अनंत जन्मीचे ते सत्यत्वाचे संस्कार आहेत आणि ते मनानच आपण तयार केलेले. तर याचा कोणी गुरु नाही बर का. हे खरं माना म्हणायला. म्हणून कोणीही मानणार नाही. एवढेच नव्हे तर जगत मिथ्या आहे असे सांगणाऱ्या माणसास वेड्याच्या इस्पितळात दाखल करा म्हणतील. जगत मिथ्या आहे, बायका मुले मिथ्या आहेत असं म्हणणाऱ्याला म्हणते याला येड्याच्या दवाखान्यात घेऊन जा. का म्हण? त्याच्यामुळे अगोदरच सांगितलंय. कारण ते त्या नजरेनं पाहत नाहीत. त्यांच्या ठिकाणी वैराग्य नसतंय, त्यांच्या ठिकाणी विवेक नसतो, साधन संपत्ती नसते, म्हणजे अधिकार नसतोच. शास्त्र काय सांगायले, वेद काय सांगतो. मग मी असा विचार करतो की हे संतांना काय म्हणून पूजित येतं. ते जे सांगते ते त्याचं ऐकायचं नाही आणि मग त्यांची कामून पूजा करीत असते ना. आहे का नाही नवल? हे नवल केवढं हे. मग हे नवल कोणाला सांगावं? आता हे नवल कोणाला सांगावं? त्यांनाच सांगावं लागेल हे तुमचं काय नवल आहे हे असं. मग का गपचिप बसतेत नाही तर झोपत येत? मग असं सांगतात गपचिप तरी बसतेत नाही तर झोपतेत तरी. कारण त्याच्यापेक्षा अधिकार नाहीच ना जवळ काही. म्हणून हे बायका मुलं आपल्याला हे सत्य का वाटतात तर अनंत जन्मीचे संस्कार आहेत आणि आपण ह्या विषयाला सत्यत्व बुद्धीनंच आपण त्याला ओळखिलेला आहे. मिथ्यात्व बुद्धीनं कधी जाणलंच नाही. मग मिथ्यात्व बुद्धीचे संस्कार हे शास्त्राकडून घ्यावे लागतात. कारण मिथ्यात्व बुद्धी ज्ञानाशिवाय होत नाही, सत्य ज्ञानाशिवाय होत नाही. मग सत्य ज्ञान कशाने होईल? संस्काराशिवाय होत नाहीत. त्या बुद्धीला तसे संस्कार दिल्याशिवाय ती बुद्धी कशी तसं मानेल? जशी अगोदर आता बुद्धीच एकच आहे ती, आणि तीच बुद्धी सत्यत्व दृष्टीनं जगताला सत्यत्व म्हणायला लागली, द्यायली. आणि तीच बुद्धी पुन्हा मिथ्यात्व न द्यायला काय न झालं तिला? अहो जर एखाद्या लहान लेकराला सांगितलं की ही तुझी आईनं सांगितलं लहान मुलाला हा तुझा बाप आहे, हा तुझा बाप आहे, लहान मुलाला. पण ते मूल जे असतंय ते तिचंच असतंय पण त्याचं नसतंय, तो दुसरा केलेला असतो. मग माय काय म्हणते? हा तुझा बाप आहे ती म्हणती ना, पण त्याचा बाप असतो का तो? आणि मोठेपणी झाल्यावर मग त्याला कळत आहे. बाहेरून लोक म्हणतात ना, सांगतात ना, ते कळत आहे. कसं काय कळत? सांगतेत बी तो खरा बाप हे नाही म्हणून कळत आहे. आणि मग नंतर कळाल्याच्या नंतर त्याची बुद्धी त्याच्याविषयी तो बाप म्हणून ठेवतो, पण खरा बाप म्हणून ठेवतो का? त्याच्या आंतरिक बुद्धीमध्ये हा माझा पिता नाही अशी बुद्धी त्याची आंतरिक असते, फक्त ते म्हणून दाखवित नाही तो. पण त्याच्या मनामध्ये हा माझा पिता नाही, माझा कोणतरी दुसराच आहे, मला लहानपणी हाच पिता म्हणून माझ्यावर संस्कार केले. तर मग ते जडलेले संस्कार, ते सत्य संस्कार ते निघून जात नाहीत का? पण ज्यावेळेस सत्य ज्ञान झालं तर ते संस्कार निघून जातात आणि मग जे सत्य खरं ज्ञान आहे त्यावेळेस ते पुढे येतंय की हा माझा पिता नाही म्हणून. मग
असे संस्कार बुद्धी धरिते. खोटे झालेले संस्कार सोडायला बुद्धी तयार आहे. पण तिला तसं त्या शाळेत घातलं तर, की त्या बुद्धीला ते शाळेत घातलं तर संस्कार, सत्य संस्कार मिळतील इकडचे, आणि ते असत संस्कार झालेले निघून जातील. पण या शाळेमध्ये, वेदांत शास्त्राच्या शाळेमध्ये त्या बुद्धीला कोण घालायले? त्या बुद्धीनं हे जर विचार जर आत्मसात केले तर जगत मिथ्यात्व न व्हायला काय झालं? मग असे हे संस्कार जर झाले तर काय घरदार सोडून जाण्याची गरज आहे का? फक्त जाणायचंय, हे जशाला तसंच इथं राहायचंय, हे कुठे इकडे तिकडे हलणार नाही, काय नाही. हे जशाला तसंच आहे. पण याच्यामध्ये राहून आपल्याला सत्य जाणायचंय. फक्त जाणीव सोबत येणार आहे. आपल्या सोबत काय येणार आहे? फक्त जाणीव. तू काय जाणत होतास ही जाणीव सोबत येणार आहे. हे पदार्थ सोबत येत नाही. म्हणून पदार्थाची जाणीव, आपली स्वतःची जाणीव, ही जाणीव, हा विवेक, हा सोबत येणार आहे. आणि ह्याच विवेकावर आपल्याला मोक्ष मिळणार आहे. आत्माच एक सत्य आणि बाकी सर्व मिथ्या आहे. हा विवेक ज्याचा दृढ झालाय त्यालाच मोक्ष मिळेल. त्याचाच जन्म मृत्यूचा फासा निष्ठूळ जाईल. म्हणजे तो अनर्थाला जो लागलेला होता तो यथार्थाला लागेल. म्हणजेच मोक्ष प्राप्त त्याला करून घेता येतो आणि ह्याच जन्मात घेता येतो, इतर जन्मात. कारण पुढचा जन्म कोणता येईल काय सांगता येते का? मग आलाय तो ह्याच जन्मात काऊन मिळून घेऊ नये मोक्ष? नाही म्हणले आता दुसऱ्या जन्मात घेऊ. अजूबा तू येईल का? ते का आपल्या हातचं आहे का काय? ते आपण त्याच्यावर मालकी मिळवलेली नाही ना. आपल्याला हातचा बी आहे. जर तशी आपण कल्पना ठेवली तर आपल्या हातचाही आहे. जसे संत त्यांच्या मनावर आहे, तसं जीवाच्या मनावर आहे का? म्हणून असे सांगणाऱ्या माणसास वेड्याच्या विस्पितळामध्ये पाठवले पाहिजे असेही ते म्हणतील. मिथ्यात्व निश्चय करा असं म्हणणाराला, जगत मिथ्या आहे असं म्हणणाराला, हो तो उलट म्हणतोय बायका पोरं का हे काय खोटेत का? हे आम्ही जाणून आहोत. असे बोलणारे लोक असतात. हे आम्ही ग्रंथकार म्हणतात आम्ही जाणून आहोत. पण हे त्यांचे म्हणणे अनेक जन्माच्या जगत सत्यत संस्काराने, जगत सत्य संस्काराने आणि प्रत्येक क्षणी सतत प्रत्येक क्षणी सत्यत्व बुद्धीनं कधीतरी झाली का मिथ्यात्व बुद्धी जगताविषयी? प्रत्येक क्षणाला सत्यत्व बुद्धी व्हायली जगताविषयी. म्हणून सकृत श्रवणाने जगताविषयी सत्यत्व निश्चय नष्ट होऊन एकदम मिथ्यात्व निश्चय व्हावा तरी कसा? आता इतक्या वर्षाची सत्यत्व बुद्धी झालेली जगताविषयी तर एकदम तो मिथ्यात्व तरी कसा होईल बरं? म्हणून त्याला प्रयास काहीतरी करावे लागतील. वारंवार तसे ठसे त्याच्यावर हातोड्या हाणाव्या लागतील. दररोज सतत जो जास्त वेळ जास्त त्या बुद्धीवर तसे ठसे मारी त्याला लवकर मुक्त मिळेल. जर तो दिवसातून 1 घंटा जर सत्संगत करीत असेल तर त्याला अनेक जन्मही लागतील. पण जो 24 तास त्याच्यातच आहे त्याला दुसरा जन्म घ्यायची काय गरज आहे? कारण तो म्हणतो मला आता याच्याशिवाय दुसरा काही धंदाच करायचा नाही, मला फक्त मुक्तताच करून घ्यायची, मला दुसरं काही करायचंच नाही. पण त्याच्याजवळ तसं तितकं पुण्य तरी पाहिजे ना, बसून खाऊन ते आत्मसात करण्यासाठी. कारण कुटुंबामध्ये असल्यावर त्याला घर तरी जगवावं लागन आणि घर जगविण्यासाठी त्याला रानोमान फिरावंच लागन, काम करावंच लागल, है का नाही? आणि काम करताना ही बुद्धी तशी होईल का? तशी काम एका काळात 2 क्रिया होत नाही.
म्हणून याला निवांत वेळ द्यावा लागेल, है का नाही? मग तसं पुण्यही पाहिजे, है का नाही? म्हणून पुण्य प्राप्त करून घ्यावं आणि कमीत कमीत याला जितका मिळेल तितका वेळ ह्या विचारामध्ये घालावा, वृत्तीला ह्या विचारात घालायचं, तेव्हा ती वृत्ती जगत मिथ्यात्वाच्या प्रयत्नाला लागेल, प्रयत्न करील ती, आणि मग ती कामात बी तशी राहील ना. पण आपल्याला तसा सरावच नाही तर ती कशी होईल तशी पुन्हा कामामध्ये. आता संतांनी यांनी त्या कर्मामध्ये सुद्धा त्यांनी तसं सांगितलंय, काम करताना सुद्धा म्हणा दळता कांडता हरी बोला, म्हणजे काम करतानाही हरी बोला, म्हणजे परमार्थ होतो. पण केव्हा जर वृत्तीनं तोच ध्यास घेतला तर तसं होईल. मग तसा ध्यास होण्यासाठी तरी आपल्याला प्रयत्न अगोदर करावे लागतील का नाही? काही काळ का व्हायना पण त्याला द्यावाच लागेल ना. पण जिज्ञासू बुद्धीने विचार करू लागल्यास युक्ती पुढे प्रत्यक्ष प्रमाणाने असलेला कोणताही निश्चय दुर्बल ठरण्यास फारशी जास्त कसरत करायची काही गरज पडत नाही, म्हणजे अवघड जात नाही. केव्हा जिज्ञासू बुद्धीने विचार केला तर, मुमुक्षु होऊन विचार केला तर, युक्ती पुढे त्यांच्या मुमुक्षुला काय, आता संतांनी सांगितलेल्या युक्त्या, शास्त्रानं सांगितलेल्या युक्ती, ह्या युक्तीनं जर विचार करू गेला तर प्रत्यक्ष असणारं हे जे सत्यत्व आहे जगताचं, हे मिथ्यात्व व्हायला काही अवघड जाणार नाही. पण अधिकारत्व यायला पाहिजे, म्हणजे मुमुक्षुता ही यायला पाहिजे. आणि कोणत्याही निश्चय दुर्बल होण्यास फारशी, कोणताही निश्चय करायचा असेल तर तो निश्चयाच्या जर पाठीमागं लागला तर निश्चय होतय, मग अवघड जात नाही, पण तोच ध्यास घ्यावा लागतो. पहा की आता या ठिकाणी दृष्टांत दिलेले आहेत. सूर्य केवढा आहे प्रत्यक्ष प्रमाणानं? भाकरी एवढा दिसतो, त्याच्यापेक्षा तर काही मोठा दिसत नाही. आता प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलोत ना आपण, मग प्रत्यक्ष प्रमाणानं तुम्ही जगत कसं मानायला? सत्य. मग सूर्य ही प्रत्यक्ष प्रमाणानं तुम्हाला दिसायलाय ना, केवढा दिसायलाय? भाकरी एवढाच दिसायलाय. तो तेवढा आहे का? मग प्रत्यक्ष प्रमाण हे खरं आहे का? प्रत्यक्ष प्रमाण, स्वप्न ही प्रत्यक्षच आहे का नाही विषय, स्वप्नाचा विषय, पण ते सत्य आहे का? पृथ्वी ही सपाट आहे का गोल आहे? प्रत्यक्ष प्रमाणानं. आणि मग गोल आहे म्हणते ते काय? मग गोल आहे का सपाट आहे? प्रत्यक्ष प्रमाणानं सपाट आहे. आणि हे वैज्ञानिक लोक काय सांगायले तर गोल आहे. मग कोणाचं खरं? आपला अनुभव खरा, आपलं प्रत्यक्ष अनुभव खरा का त्यांनी त्यांच्या अभ्यासानं, त्यांच्या प्रत्यक्षानं जे पाहिलंय पृथ्वीकर त्यांचं खरं? मग आपणाला प्रत्यक्ष हे आपलं खरं आहे का? मग संतही म्हणतात की बाबा तुम्ही प्रत्यक्ष सूर्य पाहतात ते भाकरी एवढाच दिसतोय, पण तो तेवढा आहे का? शेकडो किलोमीटर, हजारो, लाखो, करोडो किलोमीटर आहे ते. त्याचा व्यास केवढा आहे? पृथ्वीपेक्षा लाखांना तो मोठा आहे, लाखपटीनं. सूर्य लाखपटीनं, म्हणजे अशा लाख पृथ्वी घालावं लागतं ना त्याच्यात सूर्यामध्ये, तेवढा मोठा आहे सूर्य. आणि आपल्याला केवढा दिसतो? आणि आपण तेवढाच आधी मानत होतो ना, नसतंच कोणी सांगितलं आपल्याला तर आपण केवढा मानला असता. मग हे आपलं मानणं खरं आहे का खोटं आहे? खोटं व्हायलंय का नाही? मग तसं आपलं हे जे प्रत्यक्ष प्रमाणानं जगताला सत्यत्व द्यायलो,
हे आपलं मानणं खरंय का खोटंय? हे विश्वास याच्यावर ठेवावं का नाही? जसं आता शास्त्रज्ञावर विश्वास ठेवतो आपण, पृथ्वी गोल आहे, अंडाकृती आहे, जसं अंडा असतं तसं पृथ्वीचा आकार आहे, पण आपल्याला तो प्रत्यक्ष आहे का तसा आकार? आपल्याला सपाट आकार आहे हा, पण सपाट जरी दिसला तरी पृथ्वी गोल मानतोत का नाही? मग तसं जगत या ठिकाणी आपल्याला सगळं सत्य जरी दिसत असलं तरी मिथ्या ठरवा येत नाही का? तसंच आहे ना. मग हे तुम्ही तसं ठरवायला तर ह्याला काय झालं ना ठरवायला? आणखी यावर विचार असाच आहे. वेळ झालाय. दृष्टांत 2-3 दिलेले ते उद्या पाहू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.